आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक होत चाललाय। कोल्हापुरात धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात हे आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा सहभागी झाले होते। यावेळेला भाजपचे नेते पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। दुसऱ्याची बकरी राखण्यासाठी धनगर राबत असतो, त्याला राबवलं जातं, मात्र धनगरांच्या पोरांनी बकऱ्या राखणं बंद केलं तर जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल, असं पडळकर म्हणाले। सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत की नाही। आज ती 9-9 महिने घरी येत नाहीत, 10-10 महिने घरी येत नाहीत। काय मेंढपाळ असेल वर्ष घरी येत नाही, कुठं आहे त्याला घर। अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत, पण आता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे। म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढर राखणार नाही। जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल, ही परिस्थिती आहे। तिकडे विधानसभा निवडणुकांच्या नंतर राज्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार असून मुख्यमंत्रीपद हे मेहनत करणाऱ्या नाना पटोले यांना मिळणार असल्याचं वक्तव्य आमदार विकास ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलंय। मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ असंही त्यांनी नमूद केलं। नाना पटोले यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, काँग्रेस अध्यक्ष म्हणून राज्यभरात फिरले, मेहनत केली, घरदार सोडलं। आता काँग्रेसला चांगले दिवस येत असून याचा पुरस्कार नाना पटोले यांना मिळाला पाहिजे असंही ठाकरे म्हणाले। नाना भाऊ ने मेहनत किया, जो पद था जिसकी गरिमा थी, इतना बड़ा पद छोड़कर संगठन का पद लिया, गलो गली घूमे, मेहनत की, अपना घरदार छोड़ दिया और कांग्रेस के अच्छे दिन ला दिए। अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे, कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना भाऊ को मिलेगा, नहीं मिलेगा तो छीन के लेंगे। दोस्तों विदर्भ वाले, जो मेहनत करेगा उसका इनाम उसे मिलने को ही होना, और लड़ाई लड़ने के लिए भी अपन लोग तैयार रहेंगे। महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळी सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल, आणि म्हणून या विषयापेक्षा मला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात धार्जनी करण्याचं काम जे भाजप करते आहे, आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजपप्रणीत सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत, आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहे। खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही। चीफ मिनिस्टर की बात इलेक्शन के बाद हम डिस्कस करेंगे, अभी उसके ऊपर कोई डिस्कशन नहीं है। कोई कार्यकर्ता, कोई पार्टी का नेता अपना मीटिंग में अपना वक्तव्य बताया होगा, लेकिन महाविकास आघाड़ी ये निर्णय किया है कि चुनाव के बाद हम चीफ मिनिस्टर के पद के बारे में डिस्कस करेंगे। अभी तो हमारे एक ही मकसद है, सरकार बनाना है। बीजेपी जो करप्ट गवर्नमेंट, भ्रष्ट सरकार है, वो सरकार को हटाने की बात है। उसके लिए सारे लोग मिलकर के अभी काम कर रहे हैं। आम्ही आघाडी म्हणून आहोत, आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ, तो योग्य वेळी घेऊ। आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात, निर्णया ठिकाणी निर्णय नाव येत असतात, त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही। उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे। विदर्भातील कार्यकर्ते पुरस्कार नाही मिळाला तर हिसकावून घेतील असं मुख्यमंत्रीपद नाही मिळालं नाही, ठीक आहे, उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे, आणि सर्व पक्षात सगळीकडे हे कार्यकर्ते असतातच आणि असावंच लागतात। तिकडे काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर हायकमांड निर्णय घेईल, मात्र नाना पटोले यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणू नये असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिलाय। मुख्यमंत्रीपद हिसकावून घेऊ असं वक्तव्य अडचणीत आणणारं असल्याचंही संजय राऊत म्हणाले। काँग्रेस पक्षात जर अशा प्रकारची भूमिका असेल तर त्या संदर्भात त्यांचे जे हायकमांड आहे, राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, ते त्याच्यावर निर्णय घेतील। हिसकावून घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून
फार डॅमेजिंग असं मला वाटतं. ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात. ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये.